नमस्कार नम्रता. आज रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत. तर आज आपण एकदम झटपट तयार होणारा आणि घरगुती साहित्यात असा कुरकुरीत पदार्थ पाहणार आहोत. यामध्ये तुम्ही तेलाचा जरी वापर नाही केला तरी अत्यंत चविष्ट असा हा पदार्थ तयार होतो. हा पदार्थ तुम्ही स्टार्टर मधून खाऊ शकता किंवा जेवणामध्ये भाजी नसेल तर वरण भात आणि या पदार्थाचा तुम्ही उपयोग करू शकता. अगदी झटपट तयार होतो, शिवाय खायला अप्रतिम असा. तर आपण लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. आणि जर रेसिपी आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजेच नम्रताज रेसिपीला सबस्क्राईब करा. अगदी निशुल्क आहे. लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. चला तर मग जास्त वेळ न घालवता आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर हा कुरकुरीत पदार्थ बनवण्यासाठी इथे मी 1/2 किलो कोबी व्यवस्थितपणे किसून झाल्यावर नंतर 3 ते 4 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून नंतर मीठ थोडेसे त्यामध्ये घालून घेतले आहे. अशा प्रकारे कोबी व्यवस्थितपणे धुवून नंतर त्यातील पाणी पूर्णपणे पिळून घ्यायचे आहे. कोबीमध्ये जास्त पाण्याचा अंश राहिला नाही पाहिजे. कोबीमध्ये ऑलरेडी पाणी असते. आता कोबी आपण अशा प्रकारे धुवून किसून घेतल्यावर लगेचच तो आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया. आता कोबी आपण बाउलमध्ये काढून घेतला आहे. लगेचच त्यामध्ये बाकीचे जिन्नस एक एक करून ॲड करूया. आता सर्वप्रथम इथे मी आलं, लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर, त्याबरोबरच धणे आणि इथे जिऱ्याचा वापर करून व्यवस्थितपणे अशी जाडसर अशी पेस्ट तयार करून घेतली आहे. आता ह्या हिरव्या पेस्टचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. हिरव्या मिरच्या फक्त 2च इथे मी वापरल्या आहेत. आता चवीनुसार इथे मीठ घालूया. मीठही तुम्ही जी कोबी असते त्या क्वांटिटीनुसार इथे वापरायचे आहे. कोबीला थोडेसे आपण व्यवस्थितपणे मीठ लावून घेतले आहे, त्यामुळे इथे अंदाज घेऊनच मिठाचा वापर करायचा आहे, नाहीतर हा पदार्थ खारट होण्याची शक्यता असते. आता सर्व जिन्नस व्यवस्थित एकजीव करून घेतल्यावर लगेचच 1 छोटा चमचा आपण धणेपूड घालूया. त्याबरोबरच छोटा चमचा जिरेपूडही घालूया. त्यानंतर चिमूटभर इथे लाल तिखटही मी घालत आहे आणि चिमूटभर इथे हळदीचा वापर करत आहे. आता हे सर्व जिन्नस घातल्यावर लगेचच 1 चमचाभर आपण सफेद तीळ घालूया. सफेद तीळ घातल्यामुळे आपल्या शरीराला कॅल्शियम मिळते. जर घालायचे नसेल तर नंतर जेव्हा वडी आपण बनवतो तेव्हाही घातले तरी चालतील. आता लगेचच आपण बाइंडिंगसाठी इथे 1 वाटी बेसन घातले आहे. त्याबरोबरच कुरकुरीतपणा या पदार्थाला यावा यासाठी इथे मी अर्धी वाटी तांदळाचे पीठ घालत आहे. तांदळाच्या पिठाच्या ऐवजी तुम्ही इथे पोह्याचे पीठही घेऊ शकता. आता अशा प्रकारे अगदी सर्व जिन्नस व्यवस्थितपणे हाताने एकजीव करून घेऊया आणि लगेचच मीडियम सॉफ्ट असा गोळा तयार करून घेऊया. पाहू शकता अगदी परफेक्ट मिश्रण तयार झाले आहे. अशा प्रकारे मिश्रण तयार करून घेतल्यावर लगेचच आपण 1 चमचाभर त्यामध्ये तेल घालूया आणि व्यवस्थितपणे अशा प्रकारे एकजीव करून घेऊया. पाहू शकता परफेक्ट मिश्रण तयार झाले आहे. आता अशा प्रकारे मिश्रण आपण तयार करून घेतल्यावर लगेचच आपण रोल करून घेऊया. इथे आपण कोबीच्या वड्या बनवत आहोत. आता वड्यांसाठी जे मिश्रण आपण तयार करून घेतले आहे तत्पूर्वी ह्या वड्या वाफवण्यासाठी एका भांड्यात मी पाणी गरम करत ठेवले आहे. पाणी व्यवस्थितपणे गरम करून घ्यायचे आहे आणि ज्या आपण भांड्यात हे रोल वाफवून घेणार आहोत त्या भांड्यालाही अगदी तेलाने व्यवस्थितपणे ग्रीस करून घेतले आहे. आता कोबीचे जे मिश्रण तयार करून घेतले आहे ते अगदी व्यवस्थितपणे हातावर अशा प्रकारे सिलेंडर टाईप शेप देऊन लगेचच आपण त्या जे भांड्यात आपण वाफवणार आहोत त्यामध्ये अगदी हलक्या हाताने ठेवून देऊया. अशाच प्रकारे अजून 2-3 जसे आपण रोल बनवणार आहोत मिश्रणाची तसे लगेचच बनवून घेऊया. पाहू शकता एवढ्या मिश्रणाचे मी 3 रोल तयार करून घेतले आहेत. आता हे रोल लगेचच आपण वाफवायला ठेवूया. त्यासाठी आधीच मी पाणी व्यवस्थितपणे उकळून घेतले आहे. भांड्यावरील झाकण हलक्या हाताने काढूया. त्यानंतर हलक्या हाताने जे रोल आपण व्यवस्थितपणे तयार करून घेतले होते ते त्यामध्ये ठेवूया आणि भांड्यावर झाकण ठेवून साधारणतः 10 ते 12 मिनिटे अगदी मीडियम गॅस करून हे रोल वाफवून घेऊया. 12 मिनिटानंतर पाहू शकता रोल अगदी व्यवस्थित फुलले आहेत. आता लगेचच हे रोल व्यवस्थित शिजले आहेत काय चेक करण्यासाठी मधून टूथपिक घालायची आहे. टूथपिक क्लीन निघत आहे. आता गॅस बंद करूया आणि लगेचच हे रोल भांड्यामधून बाहेर काढून घेऊया आणि पूर्णपणे थंड करून घेऊया. पूर्णपणे थंड करून घेतल्यावर त्याच्या वड्या आपण हव्या त्या साईजमध्ये कट करून घेऊ शकता. आता हे रोल फारच गरम आहेत त्यामुळे पूर्णपणे मी थंड करून घेणार आहे, म्हणजेच फॅन खाली ठेवून देणार आहे. साधारणतः 15 ते 20 मिनिटानंतर पाहू शकता रोल अगदी व्यवस्थित थंड झाले आहेत आणि अगदी परफेक्ट असे रोल तयार झाले आहेत. आता लगेचच त्यातील 1 रोल मी अशा प्रकारे काढून घेत आहे. आता हे अशा प्रकारे मिश्रण आपण वाफवून जे वड्याचे घेतले आहे ते साधारणतः 8 दिवस अशा ह्या वड्यात मी रोल
फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता आणि हवे तेव्हा अगदी पाहिजे तशा वड्या कापून त्याचा आस्वाद घेऊ शकता. या वड्या तुम्ही एअर फ्राय करून घेऊ शकता, शॅलो फ्राय करून घेऊ शकता किंवा तुम्ही फक्त वरून हिंग, मोहरी, जिऱ्याची फोडणी देऊनही तेलामध्ये थोडेसे 1 थेंब तेलावर परतून घेऊ शकता. तुम्ही जसे तुम्हाला हव्या आहेत त्या तशा प्रकारे वड्या ह्या खाऊ शकता. शिवाय आपण ह्या वड्या उकडून घेतल्या आहेत तेव्हा अशाच जरी खाल्ल्या तरी फारच अप्रतिम अशी लागतात. ज्यांना तेल अजिबात खायची नाही आहे त्यांनी अशाच जरी वड्या खाल्ल्या तरी फारच अप्रतिम अशा ह्या वड्या लागतात. आता इथे मी मीडियम साईजच्या वड्या कापून घेत आहे. तुम्ही हव्या त्या साईजमध्ये वड्या कापून घेऊ शकता. आता वड्या मी व्यवस्थितपणे कापून घेतल्या आहेत. लगेचच त्या आपण शॅलो फ्राय करून घेऊया. इथे शॅलो फ्राय मी करून घेत आहे. तुम्ही तळूनही घेऊ शकता, एअर फ्राय करून घेऊ शकता किंवा अशाच जरी खाल्ल्या तरी फारच अप्रतिम अशा लागतात. आता लगेचच ह्या वड्या आपण शॅलो फ्राय करून घेऊया. त्यासाठी इथे मी गॅसवर एका तव्यावरती तर साधारणतः 2 ते 3 चमचे तेल घातले आहे. तेल व्यवस्थितपणे गरम करून घ्यायचे आहे. तेल गरम करून घेतल्यावर लगेचच आपण हलक्या हाताने ज्या वड्या कापून घेतल्या आहेत त्या सर्वच्या सर्व त्यामध्ये हलक्या हाताने सोडूया. अगदी हलक्या हाताने सोडून घ्यायचे आहे, नाहीतर तेल हातावर उडण्याची शक्यता असते. अशा प्रकारे वड्या व्यवस्थितपणे आपण तेलात घालून घेतल्यावर लगेचच प्रथम आपण मीडियम गॅस करून घेऊया आणि एक बाजू थोडीशी खरपूस झाल्यावर दुसरी बाजू तशाच प्रकारे दोन्ही बाजूने गोल्डन कलर येईस्तोवर आलटून पलटून व्यवस्थितपणे तळून घेऊया. इथे एक बाजू थोडीशी आपण अगदी गोल्डन कलर येईस्तोवर परफेक्ट अशी भाजून घेतली आहे. अशाच प्रकारे अगदी परफेक्ट दुसरी बाजू भाजून घेऊया आणि आलटून पलटून एक समान रंगावर ह्या वड्या तळून घेऊया. साधारणतः 2 ते 3 मिनिटांनंतर पाहू शकता वड्या अगदी दोन्ही बाजूने एक समान रंगावर तळल्या गेल्या आहेत. इतपतच आपल्याला वड्या तळून घ्यायच्या आहेत. लगेचच आपण त्या एका टिश्यू पेपर असलेल्या प्लेटमध्ये काढून घेऊया. पाहू शकता अगदी परफेक्ट वडी तयार झाली आहे. अशाच प्रकारे सर्व वड्या आपण व्यवस्थितपणे तळून घेऊया. अशा प्रकारे तयार झाली अगदी बघता क्षणी खावीशी वाटणारी अशी कोबीची वडी. ही वडी तुम्ही साधारणतः 8 दिवस फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता आणि तुम्हाला हव्या तेव्हा या वड्या कापून तळून खाऊ शकता, एअर फ्राय करू शकता किंवा अशाच जरी खाल्ल्या तरी फारच अप्रतिम अशा ह्या वड्या लागतात. अशाच प्रकारे तुम्ही कोबीच्या वड्या बनवून पहा आणि त्याचा आस्वाद घ्या. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा आणि रेसिपी जर आवडलीच तर नम्रता आज रेसिपीला सबस्क्राईब करा. अगदी निःशुल्क आहे. लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच साध्या सोप्या सुटसुटीत अशा रेसिपीसह. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.